Hello friend, today we'll discuss about lecture number 25 trigonometric function. Trigonometric function मधलं सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा कन्सेप्ट आपला चालू आहे. त्या सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये आपण थोडीशी रिव्हिजन करू. त्यामध्ये सुरुवातीला पोलर फॉर्म, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युली इथपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे. आज आपल्याला या हाफ अँगल फॉर्म्युलीमध्ये अजून ॲडिशन करायची आहे हेरॉन्स फॉर्म्युली आणि त्याच्यानंतर नेपियर ॲनालॉगिस. हे झालं की आपला थेरॉटिकल कन्सेप्ट संपतो. त्याच्यानंतर आपण याला समराईज करू, नंतर आपण याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व करू. पहा, सुरुवातीला आलेला आहे तुमचा हेरॉन्स फॉर्म्युला. हेरॉन्स फॉर्म्युलाचा संबंध 10th क्लासमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. तुम्हाला जर हेरॉन्स फॉर्म्युलाचा संबंध कसा पाहिलेला आहे, तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल काढलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याच्या भरपूर मेथड शिकलेल्या आहे. त्यामध्ये जनरल मेथड आहे हाफ बेस इंटू हाईट. जनरल मेथड कोणची तुमची? हाफ बेस इंटू हाईट. दुसरी मेथड कोणची तुमची? एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर √3/4 साईड स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हर्टायसिस दिलेले असेल तर 1/2 डिटर्मिनंट ऑफ फर्स्ट रो x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 ऑर. ऑल्सो 10th क्लासमध्ये आपण एक फॉर्म्युला शिकलेला आहे. एरिया ऑफ एनी ट्रायंगल मस्ट बी इक्वल टू 1/2 AB इंटू साइन थिटा. 1/2 AB इंटू साइन थिटा. तुम्ही सांगा सर 1/2 AB इंटू साइन थिटा याचा आणि याचा काय संबंध आहे? आता यामध्ये काय केलेलं आहे, हेरॉन्स फॉर्म्युल्यामध्ये 10वीमध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल अंडर रूट ऑफ S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C वेअर S इज अ पेरिमीटर. पण आपण सरांना कधी प्रश्नच विचारला नाही की सर हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे. त्यावेळेस आपल्याला या फॉर्म्युल्याचा प्रूफ देता येतच नव्हता हेरॉन्सचा. नेमका कसा फॉर्म्युला तयार झालेला आहे यावर्षी आपण त्याला प्रूफ देऊ शकतो की हा फॉर्म्युला कसा डेव्हलप झालेला आहे. तर चला आपण त्याची चर्चा करणार आहे. समजा असा एक ट्रायंगल असेल आणि या ट्रायंगलमध्ये तुम्हाला याचा एरिया डिटरमाइन करायचा आहे ABC. आणि याचा एरिया डिटरमाइन करण्यासाठी आपल्याजवळ याचा एरियाचा फॉर्म्युला हा आहे S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C. तर नेमका हा फॉर्म्युला कसा डेव्हलप होतो याचा अभ्यास तुम्हाला आज मी शिकवतो की नेमका एरियाचा कसा काढायचा. एरियाचे भरपूर फॉर्म्युले आहे, पण हा हेरॉन्स फॉर्म्युला कसा तयार झाला त्याची विषय आपण चर्चा करू. पहा बरं एकदा, थेरम आहे हा. इफ स्मॉल ABC आर द साईड्स ऑफ अ ट्रायंगल. हे इथं दिलेले आहे. A प्लस B प्लस C बरोबर 2S. दिस इज अ पेरिमीटर. देन प्रूव्ह दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC मस्ट बी इक्वल टू अंडर रूट ऑफ S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C. आपल्यासाठी S मायनस A S मायनस B S मायनस C हा नवीन कन्सेप्ट आहे. पण कालमध्ये जर तुम्ही हाफ अँगल फॉर्म्युले पाहिले, साइन A/2 साइन B/2 साइन C/2 कॉस A/2 कॉस B/2 कॉस C/2 टॅन A/2 टॅन B/2 टॅन C/2, तर आपल्याला असं जाणवते कालच्या फॉर्म्युल्यामध्ये याचा संबंध आला होता. S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C किंवा एक्सेट्रा यासारख्या टर्मचा अभ्यास तुम्ही केला होता. तर काल आपण हाफ अँगल फॉर्म्युले पाहिलेली आहे. आज आपल्याला काय करायचं, या ठिकाणी हाफ अँगलच्या मदतीनं हा प्रूफ शिकवायचा आहे. पहा, लेट बाय युजिंग साइन अँड कोसाइन रूल. तुम्ही सांगा सर साइन आणि कोसाइनची लगेच तुम्ही मदत का घेतलेली आहे? कारण मला हा जो प्रूफ द्यायचा आहे, हा प्रूफ देण्यासाठी कसा प्रूफ तयार होतो तो आपण पहा. याच्यावरून आपल्याला 3 प्रूफ बनवता येतात. तर पहा, सुरुवातीला काय आहे, बाय युजिंग साइन अँड कोसाइन रूल साइन C/2. कालच्या प्रूफमध्ये पहा S मायनस B S मायनस A अपॉन AB. व्हॉट इज कॉस C/2? S इंटू S मायनस C अपॉन AB. आता कालचे प्रूफ जर लिहून पाहिले असतील, वाचले असतील तर आजचा लवकर समजेल. आता कालचे तुम्हाला प्रूफच माहीत नसतील तर आजचा कन्सेप्ट तुम्हाला लवकर समजणार नाही. मॅथचा नियम आहे, एका कन्सेप्टवर दुसरा कन्सेप्ट आधारित असतो. मग आता या ठिकाणी काल तुम्हाला शिकवलेलं आहे साइन C/2 कॉस C/2. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल का हो सर तुम्ही साइन C/2 आणि कॉस C/2 का घेतला, याच्या जागी तुम्ही A/2 B/2 का घेतला नाही? तो जरी घेतला तरी आपण प्रूफ तयार करू शकतो. आपण साइन C/2 साठी तयार करू. तुम्ही A/2 साठी B/2 साठी काय तयार होते ते तुम्ही घरी पाहू शकता. पहिले थेरम पहा काय, बाय युजिंग साइन अँड कोसाइन रूल. आता वी नो 10th क्लासमध्ये तुम्ही एक फॉर्म्युला पाहिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. वी नो एरिया ऑफ ट्रायंगल ABC मस्ट बी इक्वल टू 1/2 AB इंटू साइन थिटा. काय आला पा 1/2 AB इंटू साइन थिटा. A इज द करस्पॉन्डिंग साइड, B इज द करस्पॉन्डिंग साइड, थिटा इज अँगल बिटवीन A अँड B.
थिटा हा तुमचा अँगल बिटवीन ए अँड बी आहे. आपण असे कितीतरी फॉर्म्युले तयार करू शकतो. ए आणि बीच्या मधात कोण तयार आहे, सी, म्हणजे तुम्हाला अँगल सी घेणं पडेल. तुम्ही ए आणि सी घेतला तर अँगल बी घेणं पडेल. तुम्ही जर या ठिकाणी बी आणि सी घेतला तर अँगल ए घेणं पडेल. पहा इथंच तुम्हाला प्रूफ दिसून राहिले. मी लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 ABC हाफ ए बी इंटू साईन थिटा. हे झालं इक्वेशन नंबर 1. तुम्ही का सर हाफ 1/2 AB इंटू साईन थिटा घेतला, तुम्ही AC इंटू साईन थिटा घ्या, तुम्ही CB इंटू साईन थिटा घ्या. आता ए आणि बीच्या मधात कोणचा अँगल तयार झालेला आहे, सी. तर आपण CBC चर्चा करू. काय असेल पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC मस्ट बी इक्वल टू 1/2 AB इंटू साईन सी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता तुम्ही सांगा का सर इथं साईन सी घेतला, तुम्ही ए घ्यायला पाहिजे होता, बी घ्यायला पाहिजे होता. जर मी इथं BC घेतला असतं तर मग ए घेतला असता. इथे जर मी AC घेतला असता तर मी इथं बी घेतला असता. आता मी इथं कोण घेतलेलं आहे, ए आणि बी. ए आणि बीच्या मधात कोणचा अँगल तयार झालेला आहे, सी. मग मी सी घेईन. सरळ आहे तुमचं त्या ठिकाणी. तुम्ही कसाही प्रूफ तयार करू शकता. पहिले मनाला प्रामाणिक सांगा, डायग्राम काढा. तुम्ही जर हाफ AB इंटू साईन थिटा जर घेतलेला असेल तर थिटा तुम्ही ABच्या मधात कोणचा अँगल तयार झाला, सी. ACच्या मधात बी आणि BCच्या मधात ए, असा अँगल तयार झाला. तुम्हाला जर शिकताना काही प्रॉब्लेम आलेला असेल, शिकल्यानंतर वाचल्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर सरांना सांगा, सर आम्हाला ही स्टेप समजली नाही, सर 2 मिनटात तुम्हाला क्लिअर करतात. हे तुम्हाला समजूनच घ्यायचं आहे. हे कन्सेप्ट तुम्हाला बनवायचे आहे त्या ठिकाणी. तर केअरफुली लक्ष द्या. हे इक्वेशन 1 आलं. आता याचा संबंध हाफ अँगलशी येणार आहे पहा, साईन आणि कोसाईन रूलशी. वी नो, तुम्हाला काय माहिती आहे पहा, साईन थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. पहा व्हॉट इज साईन थिटा, 2 टाइम्स साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युलीचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. मग आता या ठिकाणी देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 AB इंटू साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. झाला फॉर्म्युला तयार. 1/2 इंटू AB इंटू साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन थिटा बाय 2. आता इथं जर थिटा असेल तर थिटा बाय 2 घ्यायचा. आपला अँगल कोण आहे, सी. जाणून बुजून लिहिलेलं सरांनी. या ठिकाणी तुम्ही C/2 घ्यायचं. पहा केअरफुली ऑब्झर्व करा. तुमचा जो अँगल असेल तो घ्यायचा. तुम्ही जर AB घेतले असते सी अँगल असेल तर C/2 येईल. जर तुम्ही या ठिकाणी BC घेतलेलं असेल तर A/2 येईल. तुम्ही AC घेतलं असेल तर B/2 येईल. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला तुमचा या ठिकाणी 1/2 AB साईन C/2 कॉस C/2. आता पहिला प्रश्न पडला, सर साईन C/2 काय. हे बा साईन रूल कोसाईन रूल 1 मार्क यायला पडेल. मग साईन C/2 कसा आला, 1/2 जसाच्या तसा, AB जसाच्या तसा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन C/2. पहा साईन C/2 किती आलं, अंडर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन पहा S मायनस B S मायनस A अपॉन AB. पहा काय आलं तुमचं या ठिकाणी, S मायनस B S मायनस A अपॉन AB. आता कॉस C/2 किती आला पहा बरं या ठिकाणी, S इंटू S मायनस C अपॉन AB. फॉर्म्युले क्लिअर पाहिजे तुमचे. हे बा S मायनस B S मायनस A S इंटू S मायनस C अपॉन AB. आता पहा 1/2 जसाच्या तसं, AB जसाच्या तसा, रूटमध्ये पूर्ण टर्म येतील, S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C. आता जनरल मॅथमॅटिक्स काय शिकवते तुम्हाला, रूट A इंटू रूट A बरोबर A. हे पहा रूट ऑफ AB इंटू रूट ऑफ AB. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे पहा, रूट ऑफ AB इंटू रूट ऑफ AB. व्हॉट इज द ऑफ रूट A इंटू रूट A. रूट ऑफ AB ही टर्म याच्याशी कॅन्सल. काय आलं पहा तुमचा फॉर्म्युला या ठिकाणी आलेला आहे, तुमचा जनरल फॉर्म्युला इथं आलेला आहे. AB कॅन्सल झाला, 1/2 इथं आलेला आहे S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C, वेअर S इज अ सेमी पेरीमीटर. आता S हा तुमचा सेमी पेरीमीटर आहे. इथं सरळ लिहून राहिले S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C. इथं तुमचा बाय 2 येऊन राहिलेला आहे. डबल एकदा फॉर्म्युला चेक करू आपण, कुठं गडबड केलेली आहे त्याच्याविषयी पहा. एका मिनिटात मुलं गडबड सांगतात, सर चूक कुठं झालेली आहे. हे बा एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 AB इंटू साईन थिटा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 AB इंटू साईन C. हा 2 जसाच तसा. व्हॉट इज साईन थिटा, 2 टाइम्स साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. म्हणजे या ठिकाणी तुमचा 2 डेव्हलप होणार आहे. काय डेव्हलप होणार तुमचा, 2. हे बा
हा तुमचा 1/2 AB जसाच तसा, हे बघा 2AB जसाच तसा. व्हॉट इज साईन थिटा, 2 टाइम्स साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. म्हणजे या 2ला हा 2 इथं कॅन्सल होतो, म्हणजे इथं सिम्पली 1 1 1 डेव्हलप होते. काय डेव्हलप होते इथं 1 1, म्हणजे आपला 1 हा कॅन्सल होतो. डबल झाला एकदा रिपीटमध्ये. साईन सी बाय 2 कॉस सी बाय 2 वी नो हाफ AB इंटू साईन थिटा. जर आपण AB घेतला तर C घेऊ, AC घेतला तर B घेऊ, BC घेतला तर A घेऊ, फॉर्म्युला बदलणार नाही. हां, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया तोच येईल 1/2 AB इंटू साईन सी. व्हॉट इज साईन थिटा, 2 टाइम्स साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 झालं. मग एरिया ऑफ ट्रायंगल इथं 1/2 AB जसंच तसं. साईन थिटा, व्हॉट इज साईन सी, 2 साईन सी बाय 2 कॉस सी बाय 2, 2ला 2 कटला, AB तसाच तसा, साईन सी बाय 2 कॉस सी बाय 2 किमती टाकल्या, AB इंटू AB AB. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC मस्ट बी इक्वल टू रूट ऑफ S इंटू S मायनस A, S मायनस B, S मायनस C. हा आला आपला हेरॉन्स फॉर्म्युला. 10वीमध्ये आपल्या शिक्षकाला आपण कधीच विचारलं नाही की हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे. आता आपल्याला या फॉर्म्युल्याचा प्रूफ समजलेला आहे की हा फॉर्म्युला जनरेट कसा झालेला आहे. तुम्हाला काही प्रूफ आता समजणार, 10वीपर्यंत नाही सांगू शकत. 10वीपर्यंत हाफ अँगल फॉर्म्युले नसतात, ते समजल्याशिवाय हा फॉर्म्युला समजत नाही. डबल पा 2 मार्कासाठी जर परीक्षेत विचारला तर किती सिम्पल आहे. बस साईन कोसाईन रूल घ्यायचा, डायग्राम काढायची, तुमच्या मनावर ठरवायचं. AB साईन थिटा असेल तर C घ्या, AC साईन थिटा असेल तर B घ्या, BC साईन थिटा असेल तर A घ्या. आपण रिव्हिजन करू. जर समजा ही डायग्राम आलेली असेल तर या पद्धतीने केलं. पण जर समजा प्रूफ संपला इथं, एक्स्ट्रा पॉईंट पहा कोणते एक्स्ट्रा पॉईंटवर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं. समजा तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC मस्ट बी इक्वल टू 1/2 AC, बरोबर आहे, साईन थिटा आलेला असेल. आता तुम्ही काय करणार, 1/2 AC साईन थिटा. आता ACच्या मदत कोण आहे, B, तर तुम्ही या ठिकाणी येईल 1/2 AC इंटू साईन B झालं. मग साईन बीची किंमत काय येईल, साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. म्हणजे इथं तुम्हाला साईन B बाय 2 कॉस B बाय 2 घेणं पडेल. झाला प्रूफ तयार. हा पहिला एक्स्ट्रा पॉईंट आहे. दुसरा एक्स्ट्रा पॉईंट कोणता आहे तुमचा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 BC साईन थिटा. आता तुम्ही BC साईन थिटा घेतलेला आहे. तुमच्या मनात तुम्ही डायग्राममध्ये प्रश्न विचारा की सरांनी BCमध्ये कोणचा अँगल तयार होतो, BCमध्ये A तयार होतो, तर तुमचा साईन A असेल. मग हा जर साईन A असेल तर 1/2 BC इंटू साईन A बाय 2 इंटू कॉस A बाय 2 असा रिक्वायर्ड प्रूफ त्या ठिकाणी डेव्हलप होतो. आणि तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल S इंटू S मायनस A, S मायनस B, S मायनस C तयार होतो. जर एकदा मनापासून थेरम पाहायला डबल वाचायची ही गरज मुलामुलींना त्या ठिकाणी पडत नाही जर शांततेनं ऐकलं तर. बस सरळ सरळ थेंब दिला होता. साईन रूल, कोसाईन रूल, एरिया ऑफ ट्रायंगल, कोणची एक साईड घ्यायची. मी AB साईन थिटा घेतला, Cवर प्रूफ तयार केला, तसाच तुम्ही ACवर तयार करा, तसाच तुम्ही BCवर तयार करा. आता आपल्या डोळ्यासमोर आलेले नेपियर ॲनालॉगीस, हा सुद्धा एक थेरम आहे, हा सुद्धा IMP आहे. हा बऱ्याचशा एक्झाममध्ये आतापर्यंत तुम्हाला विचारलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला सरांनी शिकवलं ॲप्लिकेशन ऑफ सोल्युशन ऑफ ट्रायंगल, त्यामध्ये कोण कोण आलं, हाफ अँगल फॉर्म्युली, हेरॉन्स फॉर्म्युली, नेपियर ॲनालॉगीस. हे तयार करण्यासाठी तुम्हाला साईन कोसाईन प्रोजेक्शन रूलचीच मदत घेणं पडन. एका कागद घ्यायचं, साईन रूलची स्टेटमेंट फॉर्म्युला, कोसाईन रूलची स्टेटमेंट फॉर्म्युला, त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्शन रूलची स्टेटमेंट फॉर्म्युला, नेपियर ॲनालॉगीस, सगळ्याचं तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. या प्रूफनंतर आपण त्याच्यावर सुद्धा डिस्कशन करणार आहे. आता पहा, आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा इन एनी ट्रायंगल ABC, प्रूव्ह दॅट tan B minus C by 2 is equal to B minus C B plus C cot A by 2. तुम्ही कोणताही एखादा जनरल ट्रायंगल जर घेतलेला असेल तर त्या जनरल ट्रायंगलमध्ये तुम्हाला हा प्रूफ द्यायचा आहे. म्हणजे पहा, लेट एनी ट्रायंगल ABC A plus B plus C must be equal to 2S. हे तुमचं सेमी प्रिमिट आहे. इवन दो अँगल जर बोलायचं झाला तुमचा तर अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C मस्ट बी इक्वल टू पाय किंवा 180 डिग्री. इथं ट्रायंगल लॉची सुद्धा आपल्याला गरज पडू शकते. आता मला LHSहून RHS किंवा RHSहून LHS काढायची. मला आता B मायनस C B प्लस C याच्यावरून प्रूफ काढता येतो.
हा प्रूफ काढण्यासाठी मला 3 लोक मदत करणार आहे, एक साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल. आता मला एका टार्गेटवर जायचं असेल तर 3 रस्ते असतात, त्या 3पैकी जो सोयीस्कर असतो तो आपण घेतो. आता मला हा प्रूफ करण्यासाठी माझ्याजवळ 3 लोक आलेले, साईन आहे, कोसाईन आहे, प्रोजेक्शन आहे. आता साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूलपैकी एका पद्धतीनं सोपं आहे, 2 पद्धतीनं अवघड आहे. मग आपण काय करू, एकाचं सिलेक्शन करू. तुम्ही सांगा सर तुम्हाला कसं समजलं, आपल्याला तिन्ही पद्धती सोडून पाहिजे, जी सोपी वाटली ती सिलेक्ट करणे. या ठिकाणी मी सुद्धा तुमच्या सुरुवातीला साईन रूल घेतो, बाय साईन रूल. काय तुमचा साईन रूल पहा, बाय साईन रूल. हे बा व्हेरियस फॉर्म दिलेले आहे तुमचे, तुम्हाला PDF तुम्हाला दिलेले A/sin A, B/sin B, C/sin C बरोबर K किंवा ट्वाईस R कोणीही घेऊ शकता. K जरी घेतलं चालते आणि ट्वाईस R सुद्धा घेतलं तर चालते. हे ऑरमध्ये तुम्ही काय केलं पहा, A/sin A, B/sin B, C/sin C बरोबर K किंवा ट्वाईस R. K घेतला किंवा ट्वाईस R घेतला काहीच प्रॉब्लेम येत नाही. देअरफॉर काय येईल पहा, A/sin A मस्ट बी इक्वल टू K इम्प्लाइज दॅट A बरोबर K sin A. सिमिलरली B बरोबर K sin B. सिमिलरली C बरोबर K sin C. दिलेल्या ट्रायंगलमध्ये तुम्हाला A बरोबर K sin A, K sin B, K sin C डेव्हलप झाला. तुम्ही का हो सर तुम्हाला नेपियर ॲनालॉजी शिकवायचं आहे, तुम्ही प्रूफ सांगून राहिले आणि या ठिकाणी काय साईन रूल घेतला आणि ABCच्या किमती का काढल्या. याचं कारण होतं प्रूफमध्ये दिलेलं LHS RHS पहा, RHSमध्ये B-C B+C दिलेलं आहे. बट घ्या त्याला काही, बट B-C अपॉन B+C. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा, बी कोण आहे, बी आला तुमचा K sin B मायनस C कोण आहे तुमचा K sin C अपॉन कोण आलेलं आहे पहा K sin B प्लस K sin C. समजा Kच्या जागी तुम्ही जर 2R घेतला असता, इथं 2R आला असता, कॉमन निघला असता, कॅन्सल झाला असता. दोन्ही पद्धतींसारखंच उत्तर इथे आपलं. हे बा इथं काय केलं मी, K कॉमन काढला, काय शिल्लक राहिलं, साईन बी मायनस साईन सी अपॉन K कॉमन काढला, साईन बी प्लस साईन सी. आता Kला K कॅन्सल झालं, काय आलं पहा बरं माझ्या जो फंडामेंटल फॉर्म्युला, B मायनस सी B प्लस सी मस्ट बी इक्वल टू साईन बी मायनस साईन सी, साईन बी मायनस साईन सी अपॉन साईन बी प्लस साईन सी. बऱ्याच मुलामुलींचा अभ्यास कमी असते, ते म्हणतात सर इथं B आहे म्हणून तुम्ही K साईन B घेतला, इथं C आहे म्हणून तुम्ही K साईन C घेतला. तसं नाही आहे. आपण काय केलं होतं, पहिलेच सांगत होतं प्रूफ शिकवण्यासाठी 3 गोष्टी आपल्याजवळ, साईन, कोसाईन आणि प्रोजेक्शन रूल आहे. 3 रस्ते, 3पैकी जो योग्य असेल तर रस्ता घेऊ. मग आता आपला साईनचा संबंध कोणाशी येतो डायरेक्टली, त्या ठिकाणी साईन रूलचा येतो. कोसाईनने गेलं तर कॉसचं कन्व्हर्शन साईनमध्ये करा जरा अवघड आहे, म्हणून आपण या रस्त्याचं सिलेक्शन केलं, साईन रूल यूज केला, किमती टाकल्या. आता आपला जो फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली आहे, आता मुलांचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला पाठ असेल तर समजते. आता मुलांना फॅक्टरायझेशन फॉर्म्युलाच माहीत नाही, मग मुलं डावतात सर आम्हाला ही स्टेप कळालीच नाही. ती कळण्यासाठी तुम्हाला इथं साईन सी मायनस साईन डी हा एक फॉर्म्युला आणि साईन सी प्लस साईन डी हा एक फॉर्म्युला आपल्याला डिस्कस करायचा आहे. साईन सी मायनस साईन डी आणि साईन सी प्लस साईन डी. सांगा बरं साईन सी मायनस साईन डी कोणाचं आहे, साईन सी मायनस साईन डी. आता फॉर्म्युला पाठ असेल तर मुलं पटकन बोलतात, 2 टाइम कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साईन सी मायनस डी बाय 2. साईन सी प्लस साईन डी असेल तर पहिले साईन नंतर कॉस. आता फॉर्म्युल्यावर क्लिअर करणार, तुम्हाला समजलं का नाही समजलं. इथं पहा बी आणि सी आहे, इथं अशी स्टेप तयार होईल तुमची, 2 टाइम कॉस बी प्लस सी बाय 2 इंटू साईन बी मायनस सी बाय 2. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फॉर्म्युला पाठ असेल तर सांगसान व्हॉट इज साईन सी मायनस साईन डी, 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साईन ऑफ सी मायनस डी बाय 2. सीच्या जागी बी आलेला आहे, डीच्या जागी सी आलेला आहे, फॉर्म्युला क्लिअर झाला. व्हॉट इज साईन सी प्लस साईन डी, 2 टाइम साईन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ नॉट सी प्लस डी बाय 2 काइन बी प्लस सी बाय 2 इंटू कॉस ऑफ बी मायनस सी बाय 2.
शांततेने जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर 100% प्रूफ तुम्हाला दिसून राहिलेलं आहे. पहा, उलटं सुलटं काहीच करायची गरज नाही. 2 2 कॅन्सल झालं. व्हॉट इज टॅन थिटा? साईन बाय कॉस. व्हॉट इज कॉट थिटा? कॉस बाय साईन. हे बा, कॉस थिटा अपॉन साईन थिटा अँगल सेम आहे. इथं आलं कॉट बी प्लस सी बाय 2 आला. व्हॉट इज साईन थिटा अपॉन कॉस थिटा? इथं आलेलं आहे टॅन बी मायनस सी बाय 2. जर डोळे मोठे मोठे केले, तुम्हाला असं जाणून राहिलं, ते प्रूफच्या जवळजवळ आलेले आहेत. कसे पहा, तुमचे इथं बी मायनस सी, बी प्लस सी याची व्हॅल्यू आलेली आहे कॉट बी प्लस सी बाय 2 इंटू टॅन बी मायनस सी बाय 2. इथून आपल्या प्रूफला ब्रेक करणार आहे आपण. याला नाव देणार वाटलं असतं सर हे इक्वेशन नंबर 1 असेल. आता हे इक्वेशन 1ला आपण ब्रेक करून समोर प्रूफ तयार करणार आहे. कसा तयार होतो प्रूफ ते एकदा तुम्ही शांततेने ऑब्झर्व करा. पहा, डबल एकदा रिपीट पहा. तुम्हाला त्या ठिकाणी नेपियर ॲनालॉगीज तयार करायची होती. विद्यार्थी मित्रांनी एकदा बोर्डवर पहा, सुरुवात करा. सुरुवातील सरांनी कोणती स्टेप घेतली त्याच्याविषयी पहा. सुरुवातील सरांनी काय केलं, एनी ट्रायंगल घेतला. पहा, दिसला का? ए प्लस बी प्लस सी बरोबर किती आला तुमचा? ट्वाईस यस. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी याची व्हॅल्यू किती आली पहा? अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी याची व्हॅल्यू आली तुमची पाय किंवा 180 डिग्री. चेक करा. बाय युजिंग साईन, कोसाईन अँड प्रोजेक्शन रूल, तीनपैकी जो एकदम परफेक्ट असेल तो आपण निवडणार. तर आपल्यासमोर कोणाला? साईन रूल. काय सांगितलं साईन रूलनं? ए अपॉन साईन ए, बी अपॉन साईन बी, सी अपॉन साईन सी मस्ट बी इक्वल टू के किंवा ट्वाईस आर. आपण केचं सिलेक्शन केलं. केचं सिलेक्शन केल्यानंतर मग काय झालं पहा, एची किंमत काढली, बीची काढली, सीची काढली. तुम्हाला ऑब्झर्व करायचं होतं. बट आता जो प्रूफ आहे तो घेतला आपण, बी मायनस सी, बी प्लस सी घेतला. बीची किंमत टाकली, सीची किंमत टाकली, बी प्लस सीची टाकली, के कॉमन, के कॅन्सल. इथं आला तुमचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, साईन सी मायनस साईन डी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 आला. साईन सी प्लस साईन डीचा आला. इथपर्यंत आलं. इक्वेशन 1 आलं. आता इक्वेशन 1मध्ये आणि प्रूफमध्ये जर पाहिलं जवळपास सारखं आलं पहा. टॅन बी मायनस सी बाय 2 आला, पण इथं कॉट बी प्लस सी बाय 2 आलेला आहे. इथं तुमचा कॉट ए बाय 2 आलेला आहे. पहा, आता वी नो, तुम्हाला काय माहिती मित्रांनो, ट्रायंगल लॉ जो आहे तुमचा, ट्रायंगल लॉ इथून यायचं आहे तुम्हाला. लक्ष द्या, लक्ष द्या. आपला जो ॲरो आहे, ॲरोकडे पहा. वी नो दिसला ॲरो? हां, ॲरोमध्ये असं दिलेलं आहे तुम्हाला पहा, ए प्लस बी प्लस सी बरोबर पाय. शिकलेले आहे तुम्ही 11व्या वर्गात. इथं काय दिलेलं आहे? बी प्लस सी. तर सर काय म्हणतात पाय या ठिकाणी? इथं असं म्हणून राहिलेलं आहे बी प्लस सी बरोबर पाय. तर इथं आलेलं आहे बी प्लस सी बरोबर पाय मायनस ए. चालते का? पहा, बी प्लस सी जसंच तसं ए तिकडे गेला, पाय मायनस ए डिवायडेड बाय 2. का आलं पहा? बी प्लस सी बाय 2 बरोबर पाय मायनस ए बाय 2. पटकन यस ऑर नो म्हणा. हां, करेक्ट समजलं तुम्हाला, डिवायडेड बाय 2. आता इथं कोण आहे? कॉट. तर इथं कॉट घ्या. इथं काय आलं पहा? कॉट बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू कॉट पाय मायनस ए बाय 2. किंवा याला असं लिहिलं तुम्हाला, या पाय बाय 2 मायनस ए बाय 2. म्हणजे इथं आलं तुमचं पाय बाय 2 मायनस ए बाय 2. पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कॉट बी प्लस सी बाय 2 आला. इथं आला पाय मायनस ए बाय 2, पाय बाय 2 मायनस ए बाय 2. आता मी इथं कॉटच का घेतलं? बरोबर तुमचा प्रश्न. तुम्हाला जर प्रश्न पडला सर तुम्ही या ठिकाणी कॉट का घेतलं, सरळ साधं आहे. मला कॉटची किंमत काढायची, मला टॅन असतं, टॅन घेतलं असतं, साईन असतं, साईन घेतलं असतं. मॅथमध्ये एकही प्रश्न मनानं करायची गरज नाही. आपण म्हणतो शिकवताना हसत खेळत की बाबा मॅथ बोलते, खरंच मॅथ बोलते. मॅथची भाषा आपल्याला समजायला पाहिजे. या ठिकाणी जर कॉट असलेला असेल तर मी कॉट घेईन. या ठिकाणी टॅन असतं तर टॅन घेतलं असतं, साईन असतं साईन घेतलं असतं. इथं कोण आलेलं आहे? कॉट. म्हणून मी काय घेतलेलं आहे? कॉट. मग काय आलं पहा, कॉट बी प्लस सी बाय 2. व्हॉट इज कॉट? 90 मायनस थिटा. आता 90 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 90 मायनस थिटा असेल त्याचं उत्तर येते टॅन थिटा. याचं उत्तर काय येते तुमचं? टॅन थिटा. हे काय आलं पहा, कॉट बी प्लस सी बाय 2 बरोबर टॅन ए बाय 2. 11th चांगल्या प्रकारे कन्सेप्ट शिकवले होते. सर सांगत होते याचं काम भविष्यात पडणार आहे, व्यवस्थित शिका. तोच कन्सेप्ट नवीन आहे. पूर्ण तुमचं 11th गणित आहे. 12मधला एकही पॉईंट आतापर्यंत आलेलाच नाही, काहीच नाही. नाव फक्त 12चं आलेलं आहे.
आता इथं काय आलेलं आहे पहा इक्वेशन 2. देअरफॉर इक्वेशन 1 कसे असेल इक्वेशन 1 पहा बी मायनस सी बी प्लस सी इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉट बी प्लस सी बाय 2 हे बा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉट बी प्लस सी बाय 2 टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी मायनस सी बाय 2 पहा इक्वेशन 1मध्ये हे जसंच तसं त्या कॉटच्या जागी कोण आलं टॅन हे जसंच तसं. आता प्रूफमध्ये कोण आहे पहा टॅन बी मायनस सी बाय 2 याला ट्रान्सफर करा काय आलं पहा 1 टॅन ए बाय 2 बी मायनस सी बी प्लस सी बरोबर टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2 झालं. व्हॉट इज 1 टॅन थिटा कॉट थिटा. तुमचं जर असं का लिहिलं आहे प्रूफ पहा तुमचं इथं कॉट ए बाय 2 आहे का नाही. म्हणजे इथं किती आलं तुमचं पहा बी मायनस सी बी प्लस सी इंटू कॉट ए बाय 2 बरोबर टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2. देअरफॉर टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2 इज इक्वल टू बी मायनस सी बी प्लस सी इंटू कॉट ऑफ ए बाय 2 इंटू काय आला तुमचा कॉट ऑफ ए बाय 2. हा झाला तुमचा नेपियर ॲनालॉगिस. एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला विचारतात. असे 3 फॉर्म्युले 2 फॉर्म्युले एक्स्ट्रा पॉईंटमध्ये टाकू आणि एक तुम्हाला डायरेक्ट शिकू. डबल एकदा रिपीट करतो पूर्ण डबल पहा बोर्डवर. इन एनी ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट आलेला आहे. वी नो हा जर ट्रायंगल असेल डायग्राम काढली नाही तरी चालते. डायग्राममध्ये तिन्ही साईडची बेरीज असते पेरीमीटर एवढी ट्वाईस एस एवढी क्या अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी बरोबर पाय त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते हे तुम्हाला माहिती आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे मला जर हे प्रूव्ह करायचं असेल तर या प्रूफसाठी एक लक्षात ठेवा आपल्याला ॲप्लिकेशन आहे कोणाचे साईन कोसाईन प्रोजेक्शन रूल तिन्ही प्रूफनं प्रूव्ह केल्या जाते. सोपी पद्धत कोणची तुम्हाला सांगतो साईन रूल. या ठिकाणी तुम्हाला बी आणि सीच्या किमती आलेल्या आहे मग आपण साईन रूलहून प्रूफ देऊ. कसं देऊ पहा ए बाय साईन ए बी बाय साईन बी सी बाय साईन सी बरोबर के किंवा ट्वाईस आर. के जरी घेतलं आणि ट्वाईस आर घेतलं तरी उत्तर बदलत नाही. दोन्ही ऑरमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला. ए अपॉन साईन ए बरोबर के ए बरोबर के साईन ए सिमिलरली बी बरोबर के साईन बी सी बरोबर के साईन सी. आता तुम्हाला शिकवण्याची सुद्धा गरज नाही. प्रूफ पाहायचा एल एच एस आर एच एस पाहायचा. आर एच एस नाही आर एच एसमधला एक पार्ट बी मायनस सी अपॉन बी प्लस सी. बी म्हणजे कोण के साईन बी सी म्हणजे कोण के साईन सी. किमती टाकल्या के कॉमन. इथं कोण आलं पहा इथं साईन बी मायनस साईन सी म्हणजे साईन सी मायनस साईन बी. साईन बी प्लस साईन सी म्हणजे काय साईन सी प्लस साईन डी. व्हॉट इज साईन सी मायनस साईन डी 2 कॉस सीच्या जागी कोण बी प्लस सी बाय 2 इंटू साईन बी मायनस सी बाय 2 2 साईन बी प्लस सी बाय 2 कॉस बी मायनस सी बाय 2. डी फॅक्टरायझेशन आला तरच गणित येईल नाही गणित येणार नाही. आता शांततेने पहा कॉस थिटा अपॉन साईन थिटा कॉट थिटा साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. जर इथले अँगल डिफरंट असते तर फॉर्म्युला लागला नसता पण हा थिटा आणि थिटा सेम आहे म्हणून कॉट आला. हा थिटा आणि हा थिटा सेम आहे म्हणून टॅन आला. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला की सर आता प्रूफच्या तर मी जवळजवळ आलेलं आहे पहा टॅन बी मायनस सी बाय 2 आला ही बी टर्म आलेली आहे पण इथे ए बाय 2 आहे कॉटचा आणि इथं तुमचा कॉट बी प्लस सी बाय 2 आला. घाबरू नका याची किंमत आपल्याला काढल्या जाते. याची किंमत कशी काढायची ते सर शिकवणार आहे. ते तुमचं 11वीमध्ये फॅक्टरायझेशन डी फॅक्टरायझेशनचा ट्रायंगल लॉ पहा ए प्लस बी प्लस सी बरोबर पहा इथं सरांनी लिहिलेलं आहे बरोबर आहे. आता इथं मला बी प्लस सी आहे तर पहा इथं बी प्लस सी बरोबर पाय मायनस आहे. इथं 2 आला म्हणून डिवायडेड बाय 2 केला. इथं कॉट आहे म्हणून इथं टेकिंग कॉट टू बोथ साईड घेतलं. कॉट 90 मायनस थिटा म्हणजे काय टॅन थिटा टॅन ए बाय 2 बस ही किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकली. कॉट बी प्लस सी बाय 2 जागी टॅन ए बाय 2 हे जसंच्या तसं. हा टॅन थिटा मल्टिप्लायमध्ये इकडे डिव्हिजनमध्ये आला डिव्हिजन 1 बाय टॅन ए बाय 2 बी मायनस सी बी प्लस सी टॅन बी मायनस सी बाय 2. व्हॉट इज 1 अपॉन टॅन थिटा कॉट थिटा. रिक्वायर्ड प्रूफ आला टॅन बी मायनस सी बाय 2 बरोबर बी मायनस सी बी प्लस सी इंटू कॉट ए बाय 2. असे तुम्हाला मी अजून 2 एक्स्ट्रा पॉईंट्स शिकू शकतो. प्रूव्ह दॅट जर मला असं विचारलेलं असेल तर मी काय करेन पहा तुमचा एक्स्ट्रा पॉईंट. तुम्हाला एक्झाममध्ये कोणचा विचारायला सांगता येत नाही. तुम्हाला तयार करता आलं पाहिजे तुमचं नॉलेज तर असलं पाहिजे. टॅन सी मायनस ए बाय 2 ते पण तिकडे दिलेले मी टॅन सी मायनस ए बाय 2 सी मायनस ए अपॉन सी प्लस ए इंटू कॉट बी बाय 2. बस आता मला हा जर प्रूव्ह करायचा असेल तर मला काय करणं पडेल. सुरुवातीला हा बेसिक पॉईंट आहे
ए प्लस बी प्लस सी, अँगल ए अँगल बी, ए बाय साईन ए बी बाय साईन, हे किमती काढीन मी. आता इथं मला आलेलं आहे सी मायनस ए सी प्लस ए, ही किंमत आलेली आहे. जर ही किंमत आलेली असेल तर इथे येईल माझं के साईन सी, के साईन ए, के साईन सी, के साईन ए. माझं म्हणणं ते विद्यार्थ्यांनी सोडूनच पाहिलं पाहिजे हे घरी. साईन सी मायनस साईन ए अपॉन साईन सी प्लस साईन ए. इथं साईन सी मायनस साईन डी, इथं साईन सी प्लस साईन डी, या पद्धतीने सॉल्व करत जा. इथं या तुमचा हा प्रूफ तयार होतो. पहा अशा पद्धतीने एक्स्ट्रा पॉईंट तुमचा 1 क्लिअर झाला. आता एक्स्ट्रा पॉईंट 2 काय आहे तुमचा, काय म्हणतो एक्स्ट्रा पॉईंट 2, टॅन. पहा काय दिलं सरनं, ए मायनस बी बाय 2 इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी इंटू कॉट सी बाय 2. आता मला जर हा प्रूफ द्यायचा असेल तर मी काय करेल, इथं ए मायनस बी घेईल, इथं ए प्लस बी घेईल, के साईन ए मायनस के साईन बी अपॉन के साईन ए प्लस के साईन बी. बस इथं साईन सी मायनस साईन डी, इथं साईन सी प्लस साईन डी सॉल्व करीन, रिक्वायर्ड प्रूफ येईल. मला नेपियर अनालिसिसमध्ये एक्झाममध्ये कोणचं विचारेल सांगता येत नाही. पहिला हा तुम्हाला प्रूफ दाखवला मी तुमचा, हे बा टॅन बी मायनस सी बाय 2, बी मायनस सी बी प्लस सी इंटू कॉट ए बाय 2. दुसरा टॅन सी मायनस ए बाय 2, हा दुसरा आणि हा तिसरा. एक्स्ट्रा पॉईंट दिले, जर एक मी शिकवला, दुसरा आणि तिसरा तुम्ही होमवर्क करायचा आणि सोडून पाहायचा आहे. शॉर्ट पॉईंट्स ऑन सोल्युशन ऑफ ट्रायंगल अँड ॲप्लिकेशन ऑफ साईन कोसाईन प्रोजेक्शन रूल, याचा अभ्यास करायचा आहे. कालच्या आणि आजच्या पिरियडमध्ये आपण सर्व प्रूफ पाहिलेले. याच्यावर आधारित एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला याच्यावरचे पूर्ण फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. हा चार्ट विद्यार्थ्यांनी घरी काढून घ्यायचा, याचा अभ्यास करून घ्यायचा. हा चार्ट आल्याशिवाय तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम येणार नाही. साईन रूलमध्ये काय होतं बा, इन एनी ट्रायंगल, कोणचा एक ट्रायंगल घ्या, त्या ट्रायंगलमध्ये जर तुम्ही ए बी सी कन्सिडर केलेला असेल, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी हे अँगल झाले, तर एच्या समोरची साईड स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी, तर स्मॉल ए बी सी आर द साइड्स ऑफ अ ट्रायंगल, कॅपिटल ए बी सी आर द पर्टिक्युलर अँगल्स ऑफ अ गिवन ट्रायंगल. तर आपण त्या साईन रूलमध्ये प्रूफ दिला होता, ए बाय साईन ए इज इक्वल टू बी बाय साईन बी इज इक्वल टू सी बाय साईन सी इज इक्वल टू ट्वाईस आर ऑर के. हा प्रूफ कसा आहे तो याचा पूर्ण अभ्यास आपण केलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं, हा परपेंडिक्युलर टाकून हाफ बेस इंटू हाईटचा फॉर्म्युला घेतला होता आणि त्याच्यावरून हा प्रूफ दिलेला होता आपण रेशो इक्वेट करून. त्या ठिकाणी ट्वाईस आर किंवा के येते. ट्वाईस आर कसा येतो, एका सर्कलमध्ये हा ट्रायंगल इन्स्क्राईब झालेला असतो, त्यावेळेस आर ही त्याची सर्कम रेडियस असते. हाही प्रूफ आपण पाहिलेला आहे. तुम्हाला एक्झाममध्ये लक्षात ठेवायचं, ए बाय साईन ए इज इक्वल टू बी बाय साईन बी इज इक्वल टू सी बाय साईन सी इज इक्वल टू कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट ट्वाईस आर किंवा के आपण असा घेऊ शकतो. याच थेरमला आपण असं लिहू शकतो, साईन ए अपॉन ए साईन बी अपॉन बी साईन सी अपॉन साईन सी इज इक्वल टू के किंवा 1/k. कॉन्स्टंट काही ट्रीट केला तरी चालतो. जर आपण याचा विचार जर केलेला असेल, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू ट्वाईस आर किंवा ए अपॉन साईन ए इज इक्वल टू के, आपल्याला 2 पॉईंट डेव्हलप होतात. पहिला कोणचा होतो बा, ए अपॉन साईन ए बरोबर ट्वाईस आर, देअरफॉर ए बरोबर 2r साईन ए. सिमिलरली बी बरोबर 2r साईन बी, सी बरोबर 2r साईन सी. आपल्याला जर गरज पडणार आहे प्रॉब्लेम सॉल्व करताना, म्हणून तुम्हाला रायटिंग करून पाहायची. त्याच्यानंतर ए बरोबर के साईन ए, बी बरोबर के साईन बी आणि सी बरोबर के साईन सी. तुम्ही के किंवा आर काही घेतलं तरी रेशो सारखाच येतो. हा झाला तुमचा पहिला पॉईंट तुम्ही पाहिलेला आहे साईन रूलवरचे शॉर्ट पॉईंट. डबल तुम्ही असे 3 रेशो इक्वेट केले होते, बी साईन ए इज इक्वल टू ए साईन बी, सी साईन बी इज इक्वल टू बी साईन सी. याच्यावर मी असंही लिहू शकतो, साईन ए अपॉन साईन बी बरोबर ए बाय बी. हां, साईन ए अपॉन साईन बी बरोबर स्मॉल ए बाय बी. इथं जर मी असं घेतलं, बी बाय सी बरोबर साईन बी अपॉन साईन सी, असा आपल्याला तिसरा रेशोसुद्धा भेटतो. याचा यूजसुद्धा आपण या प्रूफमध्ये पाहिलेला आहे. हा साईन रूलचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. कोसाईन रूल तुम्हाला प्रूव्ह करायचा होता. काही नाही, तुम्ही काय केलं होतं, एक डायग्राम ट्रीट केली होती. तुम्हाला सरांनी सांगितलं होतं, या डायग्रामला एक्झाममध्ये 1 मार्क असेल, अशा प्रकारे केलं होतं. हा तुमचा इनिशियल ॲक्सिस घेतला होता.
जो कोणचा पॉईंट असेल हा परपेंडिक्युलर ॲक्सिस घेतला होता, इथं पॉईंट कन्सिडर केले होते. समजा जर तुमचा इथं सी घेतला असेल, इथं तुम्ही ए घेतला, इथं बी घेतला, त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्ही प्रूफ तयार केलेला होता. डिस्टन्स फॉर्म्युला लावला, बी सीचा वर्ग काढला होता, बस प्रूफ आला होता. तर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. जर बी स्क्वेअर असेल तर काय असते बा, बी स्क्वेअर असेल तर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. हे बा इथं जर ए स्क्वेअर असेल हे माहीतच असलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं होतं हे सगळे थेरम लिहून घ्या आतापर्यंत, तुमचा पूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे होता. बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. सी स्क्वेअर बरोबर आता कोण नाही ए आणि बी, तर काय येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. पहा ए स्क्वेअरची किंमत आली बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. तसंच बी स्क्वेअर तसंच सी स्क्वेअर लिहायचं. हा एक फॉर्मेट आहे. दुसरा फॉर्मेट कोण आहे, कॉस ए बरोबर याला ट्रान्सफर करा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. कॉस बी बरोबर काय येईल तुमचा, कॉस बी बरोबर सांगा, कॉस बी बरोबर काय येईल तुमचा, कॉस बी बरोबर हा येईल तुमचा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे बघ सेम येईल असंच, फक्त इथं काय येईल सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac अपॉन काय येईल 2ac. कॉस सी बरोबर काय येईल पहा, कॉस सी बरोबर येईल तुमचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना चार्ट लय महत्त्वाचा आहे. चार्ट आला तर गणता येतील, नाही येणारच नाही बिलकुल. मग तुम्ही या ठिकाणी पहिला फॉर्मेट पाहिला कोसाईनचा, दुसरा बी लिहून पाहायचा आहे. आता प्रोजेक्शन रूलमध्ये तुम्हाला एक टेक्निक शिकवली होती, थेरम तर एकदम सोपा होता. हे पहा ए बी सी ह्या साईड घ्यायच्या, कॉस सी आणि कॉस बीची कोसाईन रूल किंमत काढायची आणि प्रूव्ह करायचं. 2 मिनिटात तर प्रूफ येतो. हे बा हे जर प्रूव्ह करायचं असेल तर कॉस सी कॉस बीची किंमत काढा, कोसाईन रूलवरून डायरेक्ट पुट करा, तुम्हाला डायरेक्ट प्रूफ येतो. आता टेक्निक कशी घ्यायची, इथं जर तुम्ही ए घेतलेला असेल तर बी सीवर फॉर्म्युला बनवायचा. बी सीवर काय आला पहा, बी जर असेल तर करस्पॉन्डिंग अँगल उलटा घ्यायचा. बी घेतलं तर कॉस सी, सी घेतलं तर कॉस बी. आता इथं तुम्ही सांगा बरं, इथं बी घेतला म्हणजे कोणचीच पेअर तयार झाली, ए आणि सीची. मग आता जर तुम्ही ए घेतला तर अँगल कोणता घ्यायचा, कॉस सीचा. इथं जर तुम्ही सी घेतला तर अँगल कोणाचा घ्यायचा, कॉस सीचा. एवढं सोपं आहे हे, मुलाला रिप्रेझेंटेशन करता आलं, सांगता आलं पाहिजे तर तुम्हाला सोपं जाईल एकदम. हे बा इथं सरांनी काय केलं, बी घेतला म्हणजे कोण राहिला ए सी. जर इथं ए घेतला असताना अँगल सी घ्यायचा, इथं सी घेतला असताना अँगल ए घ्यायचा. तिसरी पेअर कोणची आहे, सी, म्हणजे कोण राहिलं या ठिकाणी ए बी. लक्षात ठेवायची टेक्निक शिकवायला सर. ए बी आहे म्हणजे कोण येईल, इथं तर आता ए बी आला म्हणजे इथं काय येईल ए कॉस बी प्लस बी कॉस ए. अशा प्रकारे लिहायचं. हे मागं पुढं झाले ते चालते, याला म्हणतात प्रोजेक्शन रूल. आपल्याला साईन कोसाईन प्रोजेक्शन रूलमध्ये एल एच एस आर एच एस सर्व समजल्या पाहिजे. प्रूफही तुमच्या डोळ्यासमोर आलेले, तिन्ही प्रूफ सांगितले. त्याच्यानंतर कालच्या पिरियडमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन शिकवले होते मी. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला प्रोजेक्शन रूल, ॲप्लिकेशन ऑफ साईन कोसाईन आणि प्रोजेक्शन रूल सांगितला होता. तुम्हाला साईन A/2 जर प्रूफ करायचा असेल तर तुम्हाला सरांनी काल सांगितलं होतं, तुम्ही कोसाईन रूलचं ॲप्लिकेशन घ्या, कॉस ए कॉस बी कॉस सी घ्या, त्याच्यानंतर 1 मायनस कॉस थिटा घ्या. काय घ्या तुम्ही, 1 मायनस कॉस थिटा 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा/2. इथं जर तुम्ही ए घेतला असेल तर ए टाका, लगेच तुम्हाला हा भेटतो. इथं जर बी घेतला तर बी टाका, सी घेतला तर सी टाका. साईन A/2 कोणाला, एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. साईन B/2 कोण येईल सांगा, आता B/2. आता इथं ए होता तर इथं कुठंच ए नाही. आता इथं बी म्हणजे कोण येईल, एस मायनस ए एस मायनस सी अपॉन ए सी. आता पहिले एस मायनस सी लिहिलं काय, एस मायनस लिहिलं काय, बिघडत नाही. साईन C/2 कसं येईल सांगा, साईन C/2 इथं येईल एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ए बी अपॉन ए बी. तुम्हाला एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंदात फॉर्म्युले रिप्रेझेंटेशन करायचे. साईन A/2 आला, साईन B/2 साईन C/2. हे झाले साईनचे 3. तसे कोसाईनचे 3. कोसाईनचे 3 कोणते पहा, कॉस A/2 एस इंटू एस मायनस ए, एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. आता कॉस B/2 सांगा बरं एकदा तुम्ही, एस इंटू इथं ए होता ते आला, इथं काय येईल एस मायनस बी. कोणत्या 2 साईड्स राहिल्या, ए आणि सी, तर ए सी घ्या. C/2 मध्ये काय असेल सांगा, C/2 एस इंटू एस मायनस सी अपॉन कोण असेल तुमचं, एस इंटू एस मायनस सी अपॉन असेल तुमचा ए बी. हे झाले तुमचे कोसाईन रूलचे 3 फॉर्म्युले. बरोबर आहे. म्हणजे हे ॲप्लिकेशन आहे, हे प्रूफ आहे तुमचे साईन कोसाईन प्रोजेक्शनचं. हाफ अँगलचं पहिलं ॲप्लिकेशन आहे, दुसरं ॲप्लिकेशन.
तिसरं ॲप्लिकेशन कोण आहे, टॅन ए बाय टू एस मायनस बी एस मायनस सी एस इंटू एस मायनस ए. प्रूफ कसा आहे, साईन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू. तर हा प्रूफ तयार होतो आपल्याला. मग इथं काय करायचं, बी बाय टूसाठी पहा, इथं बी बाय टूसाठी एस मायनस ए एस मायनस सी एस इंटू एस मायनस बी. पहा इथं एस मायनस ए एस मायनस सी एस इंटू एस मायनस बी. सिमिलरली हां सांगा, सिमिलरली कसा होतो, एस सी आला म्हणजे कोण येईल, एस मायनस ए एस मायनस बी एस इंटू एस मायनस सी. करेक्ट. पहा 3 3 6 आणि 3 9 हेरॉन्स फॉर्म्युला काही घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. एरिया ऑफ ट्रायंगलही तयार करू शकतो आपण इथं. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर 1/2 ए बी इंटू साईन ए. साईन ए 1/2 ए बी इंटू साईन सी घ्यायचं तिथं सी. जर तुम्ही असा ट्रायंगल कन्सिडर केलेला असेल तिच्यावरून ठरते ए बी सी, हा ए हा बी हा सी, तर इथं आलेला असेल तुमचा साईन सी. जर इथंच तुम्ही असा 1/2, आता जर मी बी सी घेतला तर इथे येणार साईन ए. जर इथं मी 1/2 ए सी घेतला तर या ठिकाणी येणार साईन बी. असे मला एरिया ऑफ ट्रायंगलचे सुद्धा फॉर्म्युले माहीत पाहिजे. याच्यावर सुद्धा मला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. याच्यावर तर सॉल्व करायचे, याच्यावरही सॉल्व करायचे. मुलांनी हा पॉईंट स्वतःच्या मनानं लिहून घ्या साईडला, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेपियर अनालॉगिसचे 3 फॉर्म्युले आहे. टॅन बी मायनस सी बाय टू इज इक्वल टू बी मायनस सी बी प्लस सी इंटू कॉट ए बाय टू. किती सिम्पल प्रूफ दिलं होता सरनं. यामध्ये सरनं हा फॉर्म्युला घेतला होता, इथं साईन सी बाय टू कॉस सी बाय टू घेतलं होतं. बस ती आलेली किंमत टाकली साईन सी बाय टू कॉस सी बाय टूची, साईन सी बाय टू आणि कॉस सी बाय टू टाकला, हा प्रूफ आला होता. हे प्रूफ करण्यासाठी सरनं साईन रूल घेतला होता. इथं घेतला होता के साईन बी के साईन सी के साईन बी के साईन सी, साईन सी मायनस साईन डी साईन सी प्लस साईन डी ट्रायंगलला यूज केला. रिक्वायर्ड प्रूफ शिकवले. सगळ्या मुलांनी एकदा व्यवस्थित चार्ट पाहून घ्या. हा जो शॉर्ट पॉईंट्स ऑन द सोल्युशन ऑफ ट्रायंगल आहे, हा पूर्ण पॉईंट, हा पूर्ण तुम्हाला घरी जाऊन हा चार्ट बनवायचा आहे. हा चार्ट बनला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. प्रॉब्लेम येणार नाही. 4 वेळा रिपीट केलं मी लहान मुलासारखं एकच गोष्ट, की हे वारंवार लिहून पहा, मग तुम्हाला डिफिकल्टी येते. मागच्या चॅप्टरमध्ये मी सांगितलं तुम्हाला स्विचिंग सर्किटमधला प्रॉपर्ट्या लिहून पहा, नंतर स्विचिंग सर्किट समजेल. मुलांनी ऐकलं नाही, स्विचिंग सर्किटमध्ये प्रॉब्लेम आला. याच्यावर आपल्याला 50 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. 50 प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला साईन रूलचा प्रूफ, कोसाईन रूलचा प्रूफ, प्रोजेक्शनचा प्रूफ, ॲप्लिकेशनमधला हाफ अँगल, ॲप्लिकेशनमधला हेरॉन्स फॉर्म्युला, ॲप्लिकेशनमधला नेपियर आणि एरिया ऑफ ट्रायंगल हे समजलंच पाहिजे. उद्यापासून आपण प्रॉब्लेमला सुरुवात